निलू दादा तयारी झाली की नाही विसर्जनाची? झाली 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 ना? निघायचं आता. गणपती बाप्पा मोरया. आसुराचा गोड तिला लियाला घेदा राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा गौरी कुमारा चंद्राची रोटी कुंकुमेश्वरा ये जडित मुकुट शोभ शोभरा बिंदुंची नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो. हे बाप्पा, तुझ्या आगमनाने आम्ही सर्वजण सुखावलेलो होतो, परंतु तुझ्या जाण्याने सर्वांना दुःख होत आहे. तुझ्या 7 दिवसाच्या सेवेमध्ये आमच्याकडून सर्व बालकांच्याकडून काही चुकी झाली असतील तर मोठ्या मनाने माफ कर. आमच्या सर्वांवर सदैव तुझा आशीर्वाद राहू दे, हीच सर्वांची अपेक्षा आहे. मित्र, आसनी गावच्या गणपती विसर्जन सोहळ्यामध्ये तुमचं स्वागत होतं आहे. आज या ठिकाणी गणपतीचं विसर्जन आहे, शेवटचा दिवस आहे आज. आणि आसनी गावात हे विसर्जनाची प्रोसेस होते, ती कुठून स्टार्ट होते ते आपल्याला साहिलजी धनावडे सांगतील. बघा, आसनी गावात गणपती विसर्जनाची प्रोसेस सर्वप्रथम गावठाण म्हणजे गावाचं मुख्य ठिकाण इथून सुरुवात होते. आणि ती प्रोसेस इथून पुढे काल ती पहिले गावठाणाचे गणपती उठतात, नंतर आपली मधली आली असेल, खालची आळी असेल, तिथून मग त्या वाटेने नदी मार्गे निघून जातात. ठीक आहे, आज गणपती जात आहेत, तुम्हाला कसं वाटतंय आणि इथून पुढचा प्रवास कसा असावा असं वाटतंय तुम्हाला? आता गणपती जे जात आहेत की आता हे 5 दिवस कधी गेले, यंदा तरी 7 दिवसाचे गणपती ते, जे की दरवर्षी 5 दिवसाचे असतात. हे 7 दिवसाचे असताना देखील कधी 7 दिवस निघून गेले हे कळलंच नाही. आणि आज शेवटचा दिवस. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा 9, 10, 11, 12 गणपतीला घाला वारा. मंगल मूर्ती मोरया. 1, 2, 3, 4 मोरया मोरया गणपती बाप्पा गणपती बाप्पा. ही आपली दुसरी जागा आहे. ही दुसरी जागा आहे जी की मी तुम्हाला मागच्या शॉटमध्ये सांगितलं की आपण गावठाणानंतर या ठिकाणी येतो जिथे गणपती थांबतात, म्हणजे गावात. ही दुसरी जागा आहे जिथे गणपती थांबतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा, अगले बरस आना है आना ही होगा. देखेंगी तेरी राहें
ले तू मान भी ले। तर आपल्यासोबत जुडले जातील या गावातले सर्वात वरिष्ठ माणूस वय वर्ष 87 वय वर्ष आहे यांचं. तर 87 वय वर्ष आहे यांचं. तर यांना दोनच प्रश्न विचारणार आहे मी. बाबा, ही आपल्या गावात घरटी परंपरा कुणी सुरू केली पहिल्यांदा, आणि जी नवीन आपली पिढी आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? ही पूर्वीची जे होते, जोरात बोला. पूर्वीचे थोडे गणपती होते, पण आता प्रत्येक घरटी झालेला आहे. प्रत्येकाच्या इच्छेवर सर्वांनी तयारी केली. आणि पुढच्या पिढीला काय तुम्ही मार्गदर्शन द्याल की कसे हे तुम्ही आपण पुढे नेली पाहिजे परंपरा? पुढच्या पिढीनं आणि चांगल्या तऱ्हेनं पुढं चालायला पाहिजे. धन्यवाद. हे होते सर्वात वरिष्ठ बाबा आपलं. पुढच्या वेळी पुन्हा एकदा जुड्या यांच्यासोबत. चला थँक्यू. श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव जय देव जय देव. गणपती बाप्पा मूर्ती. लवकर फेक लवकर फेक. गणपती बाप्पा. ओके. कारच्या कुठे गेला? अरे कारच्या आरामात. शकता गणपती विसर्जनाचा आज शेवट झालेला आहे. सर्व गणपती आज गणपती बाप्पा आपले विसर्जित झालेले आहेत. ब्लॉग आम्ही एंड करतोय. नक्कीच आमची व्हिडिओ येईल तेव्हा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.